नमस्कार, आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज। गेल्या 28 वर्षापासून सतत पाठपुरावा करणारे लक्ष्मी विष्णू कामगारांना आजही घरापासून वंचित राहावं लागत आहे। यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आज एक दिवशी या ठिकाणी धरणे आंदोलन मी करतोय। एकीकडे आपण बघताय की नरेंद्र मोदी साहेबांनी देशातील अनेक नागरिकांना 1 करोडपेक्षा जास्ती घरं दिल्याची वारंवार सांगतात। त्याचबरोबर राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी परवा दिवशी मुंबईतील एका कार्यक्रमात सांगितलं की मराठी माणसांनी स्वाभिमानाने आणि अभिमानाने जगण्यासाठी त्यांना घरं मिळवून देणार। मग सोलापुरातील हे लोक मराठी नाही आहेत का किंवा कोण आहेत याचं उत्तर देवेंद्रजींनी देणं गरजेचं आहे। आम्ही यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत दादा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून या संदर्भात निवेदन दिलं, चर्चा केली। पालकमंत्र्यांनी अजितदादांनी सांगितले मीटिंग लावतोय, कधी मीटिंग लावणं याचं काही अजून उत्तर भेटलेलं नाहीये। पालकमंत्र्यांना मी या माध्यमातून आवाहन देतो की येत्या 8 दिवसामध्ये सदरची बाब मीटिंग लावून जर याचा तोडगा काढला नाही तर पालकमंत्र्यांची गाडी सोलापुरात अडवल्याशिवाय राहणार नाही, या माध्यमातून सांगतो। दुसरी गोष्ट सांगतो, पालकमंत्र्यांनी हा जर विषय संपवला तर सोलापूरच्या 7 रस्ता चौकामध्ये बसून 1000 लिटर पालकमंत्र्यांनी 1000 लिटर दुधाभिषेक केल्याशिवाय प्रहार राहणार नाही, एवढं मी सांगतो। पालकमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन याबाबत निर्णय घ्यावा। आपण बघितलं असेल की अनेकांनी पालकमंत्र्यांना शही मारली, पण आम्ही पालकमंत्र्यांना शही न मारता त्यांना दुधाभिषेक घालू। पण लक्ष्मी विष्णू कामगारांचा विषय संपल्यानंतर जर लक्ष्मी विष्णू कामगारांचा विषय संपला नाही तर येणाऱ्या काळात पालकमंत्री सोलापूरला आले तर मी असेल, अजित भाऊ असेल, हे असंख्य कामगार पालकमंत्र्यांच्या गाडीसमोर झोपल्याशिवाय राहणार नाही, हे माध्यमातून सांगतो। दुसरा इशारा या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या लोकांना देतो, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हा विषय संपल्यानंतर लोकसभा निवडणुकीत तुम्ही ज्या ठिकाणी प्रचाराची सभा घेतील त्या ठिकाणी प्रहारचे लोक आणि लक्ष्मी विष्णू कामगार त्या ठिकाणी येऊन तुमची सभा उधळून लावल्याशिवाय राहणार नाही, या माध्यमातून इशारा देतो।